आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। नवीन व्हिडिओ नवीन डे। आजचं मागं तुम्हाला बॉक्स दिसत असतील, हे बॉक्सचे पहिलं भाडं पडलेलं आहे मटेरियलचं। आता हे 30 किलोमीटरचं भाडं आहे। 30 किलोमीटरच्या भाड्याला किती पैसे होतात आपण बघू। आता ड्रॉप केल्याच्या नंतर किती पैसे देतोय तो आणि पुढचं बुकिंग कसं जातात, कुठं जातंय, किती धंदा होईल, तर कुठं कुठं पुण्यामध्ये फिरत ते सगळं आपण बघू। ट्रॅफिक चालू झालं, येरडाला आलोय। येरडाच्या इथं लागलं ट्रॅफिक। मी आलोय आळंदीमध्ये। आळंदी ड्रॉप झालेला आहे। ड्रॉप झाला रिक्षाचंच गॅरेज होतं, ते पण गॅरेजवरती आणायला लावलेलं। तर आपल्याला त्यांनी दिले 550 रुपये। 500 रुपयाचं भाडं होतं। 488 रुपये दाखवले होते, आपल्याला भेटले 550 रुपये। त्याच्या पुढची बुकिंग कुठली पडते बघू। इथून 2 बुकिंग ऑर्डर गेले आपल्याला। चिंचवड गेली 250 रुपयाची चिंचवड रेल्वे, आणि अजून एक चिंचवडचीच कुठली तर गेली आहे। त्याच्या पुढच्या आपल्याला कुठली बुकिंग बसते, दिवसभर कुठं कुठं फिरतोय। काय तर आळंदीमध्ये जास्त गर्दी आहे। आळंदीमध्ये आहे गर्दी। आळंदीमध्ये गर्दी राहण्याचं कारण आहे की लग्नाच्या तारखा चालू झालेल्या आहेत। लग्न आळंदीमध्ये जास्तीत जास्त व्हायला लागले। ह्या महिन्यामध्ये लग्नाच्या तारखा चांगल्या आहेत वाटते। ह्या महिन्यामध्ये लग्न कुणाला करायला राहिले असेल तर करून घ्या, नसेल तर काय बघा। पण लग्नाच्या तारखा चालू झालेल्या आहेत म्हणून आळंदी पूर्ण जॅम आहे। आळंदीमध्ये भरपूर लग्न चालू आहे। दुसरी बुकिंग भेटली आहे डायरेक्ट इथनं 25 किलोमीटर हिंजवडी। त्याला बघू, चला बघू, पिकअप करू आणि किती वेळ लागते बघू। पिकअप थोडासा लांब आहे, करू पटकन पिकअप आणि नंतर भेटू आपण आलोय पिकअप लोकेशनला आलोय। तिथं तर काही दिसत नाही आहे जवळपास काय पिकअप करण्यासारखं दिसत नाही। मटेरियलवाला असं तर कोणी फोन लावलेला फोन उचलला नाही त्यांनी अजून। होईल का नाही पिकअप हे माहिती नाही अजून, तर बघू पिकअप होईल का नाही त्याच्यावर बघू। झालं तर चांगलंच आहे, नाही झालं तर मग आपण दुसरी ओळखायलाच लागणार आपल्याला। पिकअप लोकेशनला आपण 2-3 किलोमीटर जातो। कस्टमर पिकअप लोकेशनला फोन उचलत नाही। फोन नाही उचलला की कस्टमर थोडा वेळ थांबतं आणि राईड कॅन्सल करून टाकतं। मी आलो ह्या पिकअपला, काही नाही म्हटलं तरी 3 किलोमीटर पिकअपला आलो आणि फुकट गेलं का नाही सगळं बघा, झाली कॅन्सल। कॅन्सल झाल्याच्या नंतर आता आपल्याला पडली अकलूज। 250 रुपये दाखवलेले होते। बघू पिकअप करू किती वेळ लागतो बघू। तिसरी बुकिंगची ओपनिंग झालेली आहे। तिसरी बुकिंग काय झाली मोस्टली 11 किलोमीटरची दाखवली। बघू आता पिकअप करू किती वेळ लागतो, किती किराण्याचं दुकान एक सापडा नाही। एक काय नाही म्हटलं तर 3 किलोमीटर पर्यंत जर फिरलो असेल 3 किलोमीटर पर्यंत एकही मसाला तापसाठी एकही दुकान भेटत नाही। दुकानच भेटत काय मसाला टाक वाईट बाबा। दिसते मोबाईल पडला पण दिसतं इथे। ठीक है, ठीक है। हे आजचं जेवण
अच्छा, चला नवीन बुकिंग उचललेली आहे. नवीन बुकिंग बघू आपल्याला किती मोशी बसली आहे, आता किती पैसे मिळतात काय मिळतात बघू, आणि किती वेळ लागतो ड्रॉपला हे पण बघू. लोकेशनला बघू आता पिकअप करू आणि बघू कुठं जातोय, किती मिळतात पैसे. तलवार तीर हो, मर्द मराठा शूरवीर हो, युद्ध में कौशल गजब दिखावे, जनमानस के भूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे, प्रसन्न रहे माता जगदम्बा, ओ छत्रपति ओ सहचर संभा. पाचशे नाही ना सुट्टे काहीच नाही. येरवड्याचा ड्रॉप झाला आहे आपला. येरवड्याच्या मधल्या साईडला आलो आहे. येरवड्याच्या मध्ये बघू आता 310 रुपये भेटले त्या कस्टमरच्या. येरवड्याच्या मधल्या साईडने विमाननगर पडली लगेच. म्हणजे चला जाऊ. मधल्या साईडला एवढं भूलभुलं या टाईपमध्ये घालले आहेत ना बाई, कुणी येईल ते कन्फ्यूज होईल असं तर आहे बघा. त्याच्या पुढचे विमाननगर उचलली, त्याचा मॅप लागला म्हणून आपल्याला सोपं पडलं. तर बघू पुढं कुठली पडते विमाननगरला जाऊन किती पैसे मिळतात विमाननगरचे हे पण बघू. कस्टमर येत आहे बघा. बघू आता पिकअप करू. लाईव्ह मध्ये दिसते महागाचा म्हणून. कुठे 200 रुपये जाणार आहे. हे गाडीच्या टेम्पोच्या पुढे थांबलो होतो. ते म्हणले शिवसागर म्हणून पुढे म्हणले थोडं म्हणून पुढे पुढे गेलो नसतं. OTP मेन रोड का जिधर टर्न किया बोले ना उधर ही लोकेशन रहने देगा. ठीक है कोई बात नहीं.